आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केळं घालून मुलांच्या आवडीचा बाहेर मिळणारा महागडा पदार्थ बनवतोय। करायला खूप सोपा आहे, शिवाय मुलांच्या आवडीचा सुद्धा आहे। तुम्ही जर ही रेसिपी एकदा बघितली ना तर केल्याशिवाय राहणार नाही। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी खजूर घेतलेले आहेत। खजूर मी 100 ग्रॅम घेतले आहेत आणि त्याच्या बिया काढलेल्या आहेत। हे बघा, असे खजूर बिया काढून घेतलेले आहेत। एका वाटीमध्ये बाउलमध्ये काढून घ्यायचे। यानंतर यामध्ये कोमट दूध घालायचं आहे। तर खजूर जेवढे बुडतील ना तितपतच दूध घालायचं आहे, जास्त दूध घालायचं नाही। यामुळे खजूर छान मऊसूद होतात। एकदा मिक्स करून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। आपण जो पदार्थ बनवतोय तो पौष्टिक सुद्धा आहे। आता इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। यामध्ये असं हे स्टेनर ठेवलेलं आहे। यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं। तर सगळं गव्हाचं पीठ मी घालून घेतलंय। यानंतर मी इथे 4 चमचे कोको पावडर घेतलेली आहे। कोको पावडर सुद्धा यामध्येच घालायची। यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे पीठ आणि पावडर सगळी चाळून घ्यायची आहे। आपण मस्त पौष्टिक असा खजूर आणि केळ्याचा केक बनवतोय। हाच केक तुम्ही घ्यायला बाहेर जाल तर किती महाग मिळतो, पण तुम्ही रेसिपी पूर्ण बघितली तर बघाल की किती सोपी पद्धत आहे। शिवाय आपण हा केक आहे तो गव्हाच्या पिठाचा बनवतोय। साखर किंवा गुळाचा वापर न करता खजूर घालून बनवतोय, तर हा केक आहे तो पौष्टिक सुद्धा बनणारा आहे। आता ही सगळी पिठं आहेत ती मिक्स करून घ्यायची। पीठ, कोको पावडर जे चाळून घेतलंय ते व्यवस्थित असं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता तुम्ही पाहू शकता खजूर मी यामध्ये घातलेले आहे, ते छान 15 मिनिटात भिजलेले आहेत। आता दूध जे घातलं होतं ना ते दुधासकटच खजूर आपल्याला यामध्ये घालायचं आहे। यानंतर मी इथे 1 केळं घेतलेलं आहे। हे बघा, केळं तुम्ही पिकलेलं घेऊ शकता किंवा असं हे घेऊ शकता। हे जास्त पिकलेलं नाही, मीडियम पिकलेलं आहे। आता हे याचे बारीक काप करायचे आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। मुलांना मधल्या वेळेत काही ना काही खायला हवं असतं, तर तुम्ही या पद्धतीने असा हा केक बनवून दिला ना तर ते नक्कीच आवडीने खातील। शिवाय पौष्टिक असल्यामुळे बाहेरून मैद्याचा केक न आणता तुम्ही या पद्धतीने असा हा गव्हाच्या पिठाचा खजूर घालून केलेला केक नक्कीच द्या। लहानच काय मोठ्यांना सुद्धा हा केक नक्कीच आवडेल। झाकण लावायचं आहे आणि बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची। हे बघा, आता आपण केक ज्यामध्ये बनवणार आहोत त्या केक टिनला इथे तूप लावून घ्यायचं आहे। साजूक तूप लावते मी, म्हणजे केकला सुगंध खूप छान येतो। यानंतर यामध्ये बटर पेपर घालायचा आहे, म्हणजे केक आहे तो चिटकत नाही। आता बटर पेपरवर सुद्धा थोडंसं ब्रशने असं लावून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित। हे बघा, या पद्धतीने आपला टीन आता केकचा सेट झालेला आहे। आता आपण जे बॅटर वाटून ठेवलं होतं केळं आणि खजूरचं ते या गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यातलं सगळं बॅटर मी यामध्ये घातलेलं आहे। आता यानंतर आपल्याला अजून काही साहित्य घालायचं आहे। तर थोडासा फ्लेवर येण्यासाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलाय आणि त्यानंतर बेकरी स्टाईल मस्त असा हा केक लागण्यासाठी यामध्ये 3 चमचे मिल्क पावडर घालायची। तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साई घालू शकता किंवा दूध चांगलं गरम करायचं, आटवायचं आणि त्यानंतर घालायचं। थोडेसे इथे मी चोको चिप्स घातलेले आहे। आपण कोको पावडर सुद्धा वापरली आणि चोको चिप्स सुद्धा घातलेले आहे, म्हणजे हा केक आहे तो मुलांना एकदम फेवरेटच वाटणार आहे, कारण यामध्ये चॉकलेटचं फ्लेवर येणार आहे। आता चोको चिप्स घातल्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी दूध घालते, गरज लागेल तर परत दूध घालायचं, कारण आपण केळं आणि खजूरचं जे बॅटर बनवलं होतं ना त्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर आहेच, तर जास्त आपल्याला इथे दुधाची गरज लागणार नाही। सगळं साहित्य व्यवस्थित एकाच डायरेक्शनने असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता अजून होतं ना बाकीचं दूध ते सुद्धा मी घातलंय, म्हणजे मला टोटल 1 वाटी मला दूध लागलेलं आहे। आता सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बॅटर बनवताना एकदम पातळ बनवायचं नाही, थोडंसं घट्टच बॅटर बनवायचं आहे। हे बघा, एकाच डायरेक्शनने असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं हे बॅटर आहे ते फ्लफी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। छान असं आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं हे बॅटर हवं। यानंतर इथे मी 2 मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे। साजूक तूप गरम करायचं आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करायचं आणि नंतर घालायचं आहे। तुम्ही साजूक तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा करू शकता।
साजूक तूप किंवा बटर घातल्यामुळे केकला फ्लेवर खूप छान येतो. जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर इथे तुम्ही तेलाचा वापर करू शकता. फक्त जास्त वासवालं स्ट्रॉंग तेल घ्यायचं नाही. हे बघा असं बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको, या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे. आता हे बॅटर आहे ते केक टीनमध्ये लगेचच घालून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे. मिक्स करून घेतल्यानंतर याचं फर्मेंटेशन व्हायला लागतं. जास्त वेळ हे बॅटर बाजूला ठेवून नाही द्यायचं, नाही तर केक फ्लफी बनत नाही. लगेचच हे बॅटर सगळं यामध्ये घालायचं आहे. यानंतर सगळं बॅटर घातल्यावर टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. हे बघा या पद्धतीने 5-6 वेळा असं टॅप करून घ्यायचं. चांगलं छान असं सेट झालेलं आहे. हे बघा आता हा केक अजून मस्त दिसण्यासाठी, मुलांना आवडण्यासाठी इथे वर थोडेसे अजून मी चोको चिप्स घालते. तुम्ही टुटी फ्रुटीचा वापर करू शकता किंवा सुकामेवा घातला तरी सुद्धा चालेल. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे घालू शकता. आता आधीच मी इथे कढई 20 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेली होती. आता ही प्रीहीट कुठे करायची, तर जिथे एकदम स्लो गॅस जळतो ना तिथे आपल्याला ही कढई प्रीहीट करायची आणि त्याच शेगडीवर आपल्याला केक बनवायचा आहे. 20 मिनिटासाठी एकदम स्लो फ्लेमवर प्रीहीट केली. त्यानंतर यावर जाळी ठेवायची, केक टीन ठेवायचं आहे. आता झाकण लावायचं आहे. झाकण लावताना सुद्धा अजिबात याची वाफ बाहेर जाता कामा नाही, अशा पद्धतीचं झाकण लावायचं आहे आणि 50 ते 55 मिनिटासाठी केक बेक करायचा आहे. अधूनमधून याला अजिबात उघडून बघायचा नाही, नाहीतर केक फ्लफी बनणार नाही, तो मध्येच बसणार आणि केक चांगला होणार नाही. तर मी इथे 55 मिनिटं झालेली आहेत. मध्ये मी 45 मिनिटं झाली होती, त्यावेळेला मी चेक केला होता तर केक झाला नव्हता. एकदा चेक करायचं 45 मिनिटानंतर, झाला नाही तर अजून 5 ते 10 मिनिटं असाच ठेवायचा. तर तुम्ही पाहू शकता मला 55 मिनिटं लागले. मी 5 मिनिटं अजून बेक केला आहे. पहा काय मस्त फ्लफी असा केक झालेला आहे, मस्त फुललाय. आता एखादा टूथपिक किंवा सुरी घ्यायची आणि चेक करायचं. अजिबात याला हे केकचं बॅटर चिटकत नाही, याचा अर्थ आपला केक मस्त तयार झालेला आहे. आता काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा. हे बघा किती मस्त असा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. दिसतोय किती मस्त ना, अगदी बेकरीसारखा. पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कढई सुद्धा अजिबात कुठेही करपलेली नाही. यासाठी स्लो फ्लेमवर, स्लो जिथे गॅस पेटतो ना तिथेच ठेवायचं आहे. आता थंड करून घ्यायचं. तर हा केक थोडासा गरमच आहे, मी कोमट असतानाच डिमोल्ड करून घेते. साईडच्या याच्या कडा लूज करायच्या. तुम्ही ह्याला डिमोल्ड करताना पूर्णपणे थंड करा आणि त्यानंतरच हा केक असा डिमोल्ड करायचा. वरून थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे केक सहज निघतो. हे बघा तूप लावल्यामुळे बटर पेपर सुद्धा सहज निघालाय. तुम्ही पाहू शकता याला जाळ्या किती मस्त आलेला आहे. काय मस्त असा फ्लफी केक तयार झालेला आहे, अगदी बेकरीमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीचा आहे की नाही. साधी सोपी पद्धत. असा पौष्टिक केक जर तुम्ही मुलांना बनवून घरीच दिला तर ते बाहेरचं कशाला मागतील. शिवाय करायला सोपं आणि खूपच कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक सुद्धा आहे. अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही. हा केक थोडा थंड केलाय मी आणि नंतर कट करते, पण तुम्ही असं करू नका. संपूर्ण केक थंड करा आणि त्यानंतर हा केक कापून घ्या, म्हणजे याचे तुकडे व्यवस्थित पडतात. तुम्ही पाहू शकता कापतानाच तुम्हाला समजत असेल की याला जाळ्या किती मस्त आलेल्या आहेत. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही असा हा केक बनवून ठेवला तर आयत्या वेळी मुलांना बाहेरचं काही न देता घरच्या घरी बनवलेला असा हा पौष्टिक केक देऊ शकता. याआधी मी गाजराच्या केकची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की पहा. रवा केक बनवलेला आहे. रवा केक सुद्धा मी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, घरातीलच साहित्यापासून. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की ती रेसिपी सुद्धा पहा. आजचा हा पौष्टिक केक तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. मला खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.